राजकारणाचे डाव सामाजिक आंदोलनात वापरायला म्हणून फसायला. तिथं राजकारणातले डाव सामाजिक आंदोलनात नाही चालत आणि सामाजिक आंदोलनाचे डाव राजकारणात नाही चालत. ही वेगळे वेगळे डाव आहेत. कारण राजकारणात तुम्हाला बहुमत लागतं तर गुलाल पडतो. आंदोलनात जर बहुमत झालं ना, आंदोलन चालू शकत नाही. तिथे एकमताची गरज आहे. आणि ते सरकार मायावर ते डाव टाकी तेच फसत आहे. त्यासाठी मला असते इकडं. पण मग तुमच्या पक्षाचा झेंडा, पक्षाच्या नावामध्ये शिवाजी महाराजांचं नाव असेल का? नाही ते आताच नाही, आणखी काही ठरेलच नाही. ते इतक्या लांब नाही जाणार आहे. अपक्षदान काय चालून द्यायचं लफडं दे, हे असो परत आहे. लोक बसतात ते हे करा आणि ते करा. एकदा बोट दाखवलं. सध्याची परिस्थिती अशी आहे आता. कारण लाटेत काय असतं ते तिथं माफी नसते. हम्म. लाटेत कसं असतं, एकदा दणका सुरू झाला की झाला. लोक विचारत नाही करत. एकदा शिक्का मारायला एकाने सुरू केला ना, सगळे सुरू करत. त्यामुळे सगळे अपक्ष उभा करून द्यायचे. ते पक्षाच्या त्याच्या लफड्यात पडायचं नाही ओके. आणि सत्ता गोरगरिबांच्या हातात द्यायची आणि मोकळं व्हायचं. आणि अच्छा. आपल्याला जितकं करता येईल तितकं समाजासाठी सगळ्या ताकदीनं करायचं. यावेळेस सगळ्या समाजाच्या जातीच्या लोकांच्या गरिबाचा अपमान होऊ द्यायचा नाही. हे शान महाराष्ट्र पहिल्यांदा देशात घडून दाखवणार. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे अपक्ष उमेदवार उभा करणार, त्यांचा प्रचार करणार आणि लोकांना सांगणार, सर्व जातीतल्या धर्मातल्या पण, की बाबा ह्या आपल्या अपक्ष उमेदवाराला मतदान करा. कारण तोच त्यांची प्रगती करणार आहे, त्यांच्या पोराची करणार. दुसऱ्या नाही करणार. त्यांनी 70 वर्षात बघितलंय ती कुजबुजी आहे. माझ्यापर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येतात ना, नेता नसेल येत. कारण नेता बांधला आता त्यांनी. लोक येत आहेत ना, त्यांना कळतंय आमचं आरक्षण कोणीच मागत नाही. एसटी मधलं आरक्षण जे धनगर समाजाचं आहे कोणीच मागत नाही. आत्ताच आले होते, आहेत काय गेले तरी ते साहेबाला दाखवतो सोलापूरचे. ते म्हणले आमचं कोणीच मागत नाही हो, आमची ती तळतळे, आमचे लय तळतळे म्हणे. आमचे पोरांना सुविधा मिळतील जास्तीच्या. एसटी आरक्षणात जर धनगरांनी मागणी केली तर आजच्या काळात धनगर समाज उतरल. पण मागणीच करत नाही म्हणे आमचे कोणी, आधी करत होते. आणि आता मराठा जोडीला आहे आमच्या. दोन्ही जाती जर उतरल्या तर आमचा एसटीचा सुद्धा प्रश्न मार्गी लागेल. ते सगळ्या जाती धर्माला वाटतंय, बंजारा समाजालाही वाटतंय. मराठ्यांची लाट आली ना, याच्यात आपलेही गोरगरिबांचे काम होतील, वेगळे प्रवर्ग. आणि आमचं म्हणणं आहे आमच्या लाटीत तुमचंही कल्याण होऊ द्या.